Hello students. Question is eliminate theta. Question कसा आहे बघा. Eliminate theta from the following. आपल्याला theta eliminate करायचा आहे. दिलेल्या एक्झाम्पल मधून eliminate काय करायचं आहे, फक्त theta करायचा आहे. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, फार सोपे आहेत. यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, आयडेंटिटीज माहित पाहिजे. हे 3 आयडेंटिटीज आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. आयडेंटिटीज कोणते आहेत बघा, त्या लक्षात ठेवायला पण सोपे आहेत बघा. sin square theta plus cos square theta is equal to 1. sec square theta minus tan square theta is equal to 1. cosec square theta minus cot square theta is equal to 1. लक्षात ठेवायला सोपे आहेत. sin square theta plus cos square theta is equal to 1. sec square theta minus tan square theta is equal to 1. cosec square theta minus cot square theta is equal to 1. या तिन्ही आयडेंटिटीज तुम्हाला माहित पाहिजे. 3 आयडेंटिटीज माहित असतील तर आपल्याला थीटा काय करू शकतो, आपण इलिमिनेट करू शकतो. 2 मार्कचे एक्झाम्पल खूप सोपे एक्झाम्पल आहेत. पहिले एक्झाम्पल काय बघा, x is equal to 3 sec theta, y is equal to 4 tan theta. x is equal to 3 sec theta, y is equal to 4 tan theta. आता आपल्याला थीटा इलिमिनेट करायचा आहे, तर आपल्याला sec theta tan theta आयडेंटिटी कोणती यूज करणार बघा, sec square theta minus tan square theta. आता दिलेले जे इक्वेशन्स आहेत आपण ते कन्वर्ट करून घेऊया. हे इक्वेशन sec theta मध्ये आणि हे tan theta मध्ये कन्वर्ट करून घेऊया. गिवन दॅट x is equal to 3 sec theta, त्यामुळे implies sec theta is equal to x upon 3. Similarly, y is equal to 4 tan theta, implies tan theta is equal to y upon 4. आपण sec theta ची व्हॅल्यू आणि tan theta ची व्हॅल्यू शोधली. We know, आपल्याला आयडेंटिटी माहित आहे, आयडेंटिटीचा वापर करायचा आहे. We know sec square theta minus tan square theta is equal to 1. sec theta ची व्हॅल्यू पुट करतोय आपण, x upon 3 bracket square minus y upon 4 bracket square is equal to 1. आता आलेल्या इक्वेशन मधून थीटा इलिमिनेट झालेला आहे बघा. हे पुढे सॉल्व केलं तरी चालेल किंवा असेच ठेवलं तरी चालेल. x upon 3 म्हणजेच काय येणार, x square upon 9 minus y square upon 60 which is equal to 1. फक्त 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर केला, x स्क्वेअर y स्क्वेअर आले. बघा झालेल्या एक्झाम्पल मध्ये, आलेल्या आन्सर मध्ये तुम्हाला कुठेही थीटा दिसणार नाही. थीटा काय केला, इलिमिनेट केला. खूप सोपे एक्झाम्पल्स. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. सेकंड एक्झाम्पल, x is equal to 6 cosec theta, y is equal to 8 cot theta. आता आयडेंटिटी कोणती यूज करणार बघा, cosec आणि cot आले म्हणजे cosec square theta आणि minus cot square theta आयडेंटिटी यूज करणार. implies cosec theta is equal to x upon 6. 6 त्यांना डिवाइड होणार x ला, आणि इथे cot theta कसं होणार आहे बघा, y upon 8. and we know that identity लिहूया आपण, cosec theta square minus cot square theta is equal to 1. cosec theta ची व्हॅल्यू of x upon 6 bracket square minus cot theta ची व्हॅल्यू y upon 8 bracket square is equal to 1. x square upon 36, x square 6 square, y square upon 64 which is equal to 1. बघा आलेल्या आन्सर मध्ये आपला थीटा नाही, थीटा काय झाला, इलिमिनेट झालेला आहे. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण. x is equal to 5 plus sin cosec theta and y is equal to 3 plus 8
कॉट थिटा. आन्सर बघा, आपण कोसेक थिटा आणि कॉट थिटा आलेला आहे. आपण आन्सर शोधू शकतोय. कोसेक थिटा इज इक्वल टू बघा, कोसेक थिटाची व्हॅल्यू शोधायची आहे. x मायनस 5. 6 कोसेक थिटा इज इक्वल टू x मायनस 5 आणि कोसेक थिटा काय मिळेल आपल्याला x मायनस 5 अपॉन 6. सिमिलरली 8 cot theta is equal to y minus 3 आणि cot theta is equal to y minus 3 upon 8. आपल्याला cosec theta आणि cot theta च्या व्हॅल्यूज मिळाल्या. We know cosec square theta minus cot square theta is equal to 1. व्हॅल्यूज पुट करूया. cosec theta ची व्हॅल्यू x minus 5 upon 6 bracket square minus y minus 3 upon 8 bracket square is equal to 1. आलेल्या आन्सर मध्ये कुठेही आपल्याला थिटा दिसत नाही. इथपर्यंत सॉल्व केलं तरी चालेल कारण 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. Fourth example, 2x is equal to 3 minus 4 tan theta. 3y is equal to 5 plus 3 sec theta. आता tan आणि sec आलाय बघा, आपण आयडेंटिटी यूज करू शकतोय. काय येणार आहे बघा इथं 4 tan theta is equal to 3 minus 2x and tan theta is equal to 3 minus 2x upon 4. आणि sec theta ची व्हॅल्यू कशी येईल बघा, 3 sec theta is equal to 3y minus 5 आणि sec theta is equal to 3y minus 5 upon 3. sec theta ची व्हॅल्यू पण मिळाली, tan theta ची पण व्हॅल्यू मिळाली. we know identity, we know that आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे कोणती, sec square theta minus tan square theta is equal to 1. या आयडेंटिटीचा यूज करणार आहे. sec square theta म्हणजे 3y minus 5 upon 3 bracket square minus tan ची व्हॅल्यू 3 minus 2x upon 4 bracket square which is equal to 1. इथेपर्यंत सॉल्व केलं तरी चालेल. थोडं सिंपल फॉर्म मध्ये फक्त इतकंच येईल. 3y minus 5 upon 3 चा स्क्वेअर 9 minus 3 minus 2x bracket square upon 16 which is equal to 1. आलेल्या आन्सर मध्ये थिटा नाही. थिटा एलिमिनेट करायचा आहे त्यासाठी फक्त तुम्हाला आयडेंटिटीचाच वापर करू शकताय. यामध्ये लास्ट एक्झाम्पल बघा, ते थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे पण सिंपल आहे. फिफ्थ एक्झाम्पल, x is equal to 4 cos theta minus 5 sin theta आणि y is equal to 4 sin theta plus 5 cos theta. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, आपण अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये जसं आयडेंटिटी यूज केली होती sin theta cos theta किंवा sec theta tan square, त्या आयडेंटिटीज यूज केलेल्या. ते आयडेंटिटीज इथे यूज करू शकत नाही कारण आपल्याला पर्टिक्युलर पहिल्या इक्वेशन मध्ये cos theta ची व्हॅल्यू मिळू शकत नाही, sin theta च्या फॉर्म मध्ये मिळते. इथे तसंच आहे. म्हणजे आपल्याला थोडीशी वेगळी मेथड वापरायची. यामध्ये काय करणार आहोत आपण, x चा स्क्वेअर करणार आहे आणि y चा पण स्क्वेअर करणार आहे. x चा स्क्वेअर आणि y चा स्क्वेअर करतोय आपण. x चा स्क्वेअर काय येईल बघा, 4 cos theta minus 5 sin theta ब्रॅकेट स्क्वेअर आणि y स्क्वेअर काय येईल बघा, 4 sin theta plus 5 cos theta ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण ही स्टेप महत्वाची, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर करणार आहे. x स्क्वेअर प्लस
वाय स्क्वेअर म्हणजे यांचे स्क्वेअर करून काय करणार आहे ऍड करणार आहे. आता यांची स्क्वेअर कशी करायची तर आपल्याला माहिती आहे बघा x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर आणि x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. आपल्याला हे फॉर्म्युलेज माहित आहे त्याचा वापर करतो. यासाठी आपण सेकंड फॉर्म्युला यूज करतोय. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे 16 cos स्क्वेअर थिटा करेक्ट minus 2xy minus 2 into 4 into 5 20 20 into 2 40 cos theta into sin theta. आता मायनस प्लस होणार आहे प्लस 25 sin स्क्वेअर थिटा. आता प्लस आपल्याला y स्क्वेअर ची व्हॅल्यू करायची आहे त्यासाठी आपण पहिला फॉर्म्युला यूज करतोय 60 बघा sin स्क्वेअर थिटा 4 sin थिटा म्हणजे काय 60 sin स्क्वेअर थिटा. दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 40 cos थिटा sin थिटा लास्टला 25 cos स्क्वेअर थिटा. आपण दोन्हीचे स्क्वेअर केले आणि ऍड केले. आता ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येते बघा -40 cos थिटा sin थिटा प्लस 40 cos थिटा sin थिटा काय इक्वल आहेत आणि अपोजिट साइडला आहेत त्यामुळे ते काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आता आपल्याला टर्म्स कोणत्या राहिल्या बघा 60 cos स्क्वेअर थिटा 25 sin स्क्वेअर थिटा 60 sin स्क्वेअर थिटा 25 cos स्क्वेअर थिटा. आता या दोन टर्म्स मधून आपल्याला 16 कॉमन घेता येईल आणि कॉमन घेतल्यामुळे काय राहणार cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा जी आपल्याकडे आयडेंटिटी आहे बरोबर. आपण या दोन टर्म मधून काय कॉमन घेतोय 60 कॉमन घेतोय म्हणजे काय राहणार आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा आणि या दोन टर्म्स मधून आपण काय कॉमन घेणार आहे प्लस 25 कॉमन घेणार आहे त्यामुळे काय राहणार आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. आता आपण आयडेंटिटी यूज करणार आहे cos स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 आहे म्हणजे आपल्याला इथे मिळेल 60 into 1 प्लस 25 into 1. आपल्याला आन्सर मिळणार आहे काय बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 60 into 1 प्लस 25 into 1 which is equal to 60 plus 25 which is equal to 60 plus 25 which is equal to 41. बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आपण दिलेल्या एक्झाम्पल मधून थिटा काय केलेला आहे इलिमिनेट केलेला आहे आणि आपल्याला आन्सर मिळालं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 45. सिंपल एक्झाम्पल्स होती फक्त या आयडेंटिटीज लक्षात ठेवा. थँक्यू.